पुण्यातील हैदराबादी बिर्याणी रेस्टॉरंटला भीषण आग, किचन फर्निचरसह साहित्यांचं मोठं नुकसान। भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील विरली खुर्द ग्रामपंचायतीत आरटीआय अर्जावरून ग्रामपंचायत कार्यालयात वाद, युवकाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल। सोने चांदीच्या दरात पुन्हा उसळी, सोन्याच्या दरात 3,000ची तर चांदीच्या दरात 9,000ची वाढ। आता बातमी पुण्यातून। पुण्यातील नवले पुलाजवळील राष्ट्रीय महामार्गाच्या उपमार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे। न्यूज 18 मराठीच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डे नसून खड्ड्यांमध्ये रस्ते शोधण्याची वेळ आल्याचं चित्र समोर आलंय। पावसामुळे काही ठिकाणी मोठ्या खड्ड्यांना तळ्याचं स्वरूप आलंय, त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। हा रस्ता महानगरपालिकेने दुरुस्त करायचा की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने, यावरून संभ्रम कायम असून मोठी दुर्घटना होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होतीये। रस्त्यांवर खड्डे पडायची बातमी करण्यासाठी आम्ही पुणे बेंगलुरू महामार्गावरती आलोय। या मार्गाचा पर्यायी रस्ता जो आहे, ज्याला सर्व्हिस रोड असं म्हटलं जातं, तो हा सर्व्हिस रोड आहे। आता याच्यामध्ये खड्डे शोधायचे की रस्ता शोधायचा, असा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। पुणे महापालिकेच्या वतीने दावा करण्यात आलेला होता, शहरात 2200 किलोमीटरच्या रस्त्यांवरती केवळ 56 खड्डे आहेत। मग आता 8,000 मीटरपेक्षा चौरस मीटरपेक्षा जास्त खड्डे भरल्याचा नवा दावा त्यांच्याकडून करण्यात आला। मुळात आता शोध घ्यायची गरज आहे की रस्ते खड्ड्यांमध्ये गेलेले आहेत की खड्डे रस्त्यांमध्ये आहेत। हा बेंगलुरू महामार्गाचा उपरस्ता जो आहे, सर्व्हिस रोड जो आहे, या सर्व्हिस रोडची ही अवस्था आहे। जवळपास 2 लेन ज्या आहेत त्या पूर्णतः बंद आहेत। हा रस्ता नव्यानं अतिक्रमण हटवून वाहनांसाठी खुला करण्यात आलेला होता, कारण इथं मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी जी आहे नवले पुलाच्या खाली ही कायम पाहायला मिळते। आता प्रत्यक्षात हे खड्डे मोजायचे जरी म्हटलं तरी सलग खड्ड्यांची रांग जी आहे ती आपल्याला दिसून येते। आणि त्यानंतर एक इतका मोठा खड्डा आहे की ते तळ आहे, डबकं आहे की तळ आहे असं वाटावं इतका मोठ्या प्रमाणावरती हा खड्डा पडलेला आहे। संध्याकाळच्या सुमारास पावसात प्रचंड मोठे ट्रॅफिक जाम जे आहे ते इथं झालेलं असतं आणि याच रस्त्यातून मार्गक्रमण जे ते पुणेकरांना करावं लागतं। महापालिका हा रस्ता नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या ताब्यात आहे म्हणून स्वतःची सोडवणूक करून घेते। दुसरीकडे नॅशनल हायवे ऑथॉरिटी हा रस्ता जेव्हा तयार केला जाईल त्यावेळेस दुरुस्त होईल असं सांगते। या सगळ्या परिस्थितीमध्ये पुणेकर जो गाडी घेताना टॅक्स भरतो, महापालिकेचा कर भरतो, हे सगळं करून त्याच्या वाटेला जर अशा पद्धतीचे रस्ते येत असतील, या गाड्यांनी या रस्त्यांवरून गाड्यांनी जायचं असेल तर आपला ऑर्थोपेडिक सर्जन जो आहे किंवा डॉक्टर जो आहे हाडांचा, तो तयार ठेवावा लागतो। याचं कारण मणक्याचे रुग्ण जे आहेत ते त्यांची संख्या या पावसाळ्याच्या दरम्यान पुण्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावरती वाढते। मणका दुखायच्या तक्रारी होतात। या सगळ्या अशा खड्ड्यात गेलेल्या रस्त्यांच्या बाबतीमध्ये कुठल्या अभिमानानं सांगायचं की आम्ही पुण्यामध्ये आहोत? राजकीय पुढाऱ्यांकडे याची निर्णय प्रक्रियेची जबाबदारी आहे, धोरण निश्चितीची जबाबदारी आहे। त्या सगळ्यांना याचं थोडं सुद्धा वैषम्य वाटत नाही का, असा प्रश्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटेसह वैभव सोनोने, न्यूज 18 मराठी, पुणे। पुण्यानंतर अंबरनाथमध्येही खड्ड्यांच्या समस्या काही संपत नाहीयेत। अंबरनाथमधील खड्ड्यांच्या समस्येविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी अनोखं आंदोलन केलंय। उड्डाणपुलावरील खड्ड्यांमध्ये चक्क मूनवॉक केलाय। पीपीई किट परिधान करून करण्यात आलेल्या या आंदोलनातून सत्ताधारी आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। शहराच्या पूर्व पश्चिम भागाला जोडणाऱ्या एकमेव उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। 15 ऑगस्टपर्यंत खड्डे न बुजवल्यास मुख्याधिकाऱ्यांना पीपीई किट भेट देण्याचा इशाराही मनसैनिकांनी दिलाय। पुढच्या बातमीकडे वळूया। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील खड्ड्यांच्या समस्येवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांना ताकीद दिल्याची माहिती केडीएमसीच्या स्थायी समितीचे सभापती मलेश शेट्टी यांनी दिली आहे। भाईंदरच्या उत्तन येथे झालेल्या शिवसेना नगरसेवकांच्या प्रशिक्षण शिबिराच्या समारोपावेळी शिंदे यांनी आयुक्तांना बोलावून खड्ड्यांच्या समस्येबाबत नाराजी व्यक्त केली, असं शेट्टी यांनी सांगितलंय। शहरातील खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घ्या आणि त्रासाच्या पार्श्वभूमीवर ही ताकीद देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आमचं जे ट्रेनिंग चालू आहे त्याचं सर्व आमच्या शिवसेना पक्षाचं
त्या टायमाला आयुक्तांना बोलवून घेतलं आमच्या नेत्यांनी, शिंदे साहेबांनी, की त्यांना ताकीद दिलं की बाबा लवकरात लवकर खड्डे भरण्याचं काम करा. आणि त्यांनी आश्वासन दिलं की गणपतीच्या अगोदर आम्ही ते खड्डे भरून हे करतो. सध्या पाऊस जोरात चालू आहे, त्यामुळे आता खड्डा भरता येणार नाही. पावसानंतर आता गणपतीच्या अगोदर आम्ही भरून देतो असं आश्वासन दिलं आहे त्यांनी. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना 2 वर्षानंतर समोर आल्या. दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये त्यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली, पण यावेळी त्यांनी कॅमेरा बंद ठेवला होता. 2024 मध्ये देश सोडण्यासाठी आपल्या विरोधात षडयंत्र रचलं गेलं असा आरोप त्यांनी केला. निरपराध तरुणांची माथी भडकवून चिथावल्याचा आरोप सुद्धा शेख हसीना यांनी केला. दरम्यान आपण बांगलादेशच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुन्हा परतणार असंही त्यांनी जाहीर केलं. Last 2 years, I watched my beloved Bangladesh suffer. Fear has entered homes, workplaces, and campuses. This is not the Bangladesh we built. This is not the Bangladesh for which 3 million people sacrificed their lives in 1971. Let me begin with the truth about July and August 2024. It was not a peaceful student movement. From the beginning, my government tried to resolve the issue peacefully through dialogue, legal process, and patience. But behind the language of reform, organized groups were working to turn students' demand into violent political instrument. I fought against military rule, dictatorship, and political conspiracies. There were 19 assassination attempts against me. Even the grenade attack of 21st August 2004 could not stop me. Therefore, I am not worried about my own future. I am worried about the future of Bangladesh. I want to return because the people deserve security, development, prosperity, and peace. I personally took the initiative for dialogue with the students and invited them to Ganabhavan, the Prime Minister's residence. 3 ministers also held discussions with them. A quota reform movement was turned into a one-point demand for my resignation. False propaganda was spread in a planned way. Genuine students were emotionally manipulated.